किती छान पत्रिका आहे. एकदम साधी, अगदी आपल्या बायसारखी. आपल्या बायचं लग्न होतंय. पोरी एकदम भरकन मोठ्या होतात ना. कालपर्यंत तिच्या हाताला धरून शाळेत सोडायचं, उद्या ह्याच हातांनी तिचं कन्यादान करणार. मामा, आपण उमाताईकडे जाणार आहोत. साक्षी तिथे असणार, मग तिच्या माहेरी पत्रिका. काही गरज नाही. साक्षी आता आपली आहे, पण तिच्या माहेरी खानोलकरांकडे पत्रिका द्यायची काही गरज नाही. तुम्हीच बोललात ना एकदा भर रस्त्यात ती तुमच्याशी भांडली म्हणून. कशाला आपण आपला अपमान सहन करून घ्यायचा? आपण काय तिच्या ताटातलं खातो का तिच्या पैशावर डोळा ठेवणे? आपण तिला सांगा स्वतःच्या घरात ना एक पैशाचं झाड लाव आणि बघत बस तिच्याकडे. काही गरज नाहीये त्यांना बोलवायची. आपण काय वाकडे केले ते समजत नाही मला त्यांचं. माणसाशी माणुसकीने वागताच येत नाही त्यांना. त्या हातात पैसा आहे म्हणून कसंही वागणार का तुम्ही दुसऱ्याशी? बोलायची एक पद्धत नाही अजिबात त्यांना. नाही, नको. त्यांच्याशी आपल्याला काही एक संबंध ठेवायचा नाही. मॅम मॅम आपण परत रिकन्सिडर. सॉरी मिस्टर आकाश, हा बिझनेस जरी असला ना तरी इतक्या रिजिड माणसाबरोबर मी हा बिझनेस काउंट करू? मिसेस सुभेदार, आय एम सॉरी. सॉरी फॉर माय वर्ड्स. कम अगेन. मी जे बोललो ते चुकीचं होतं. इथून पुढे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये फिमेल स्टाफ रिक्रूट करू. तुमच्या या प्रोजेक्ट मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करावी म्हणून हे सगळं बोलून राहिलात का तुम्ही? नाही, असं अजिबात नाहीये. आय प्रॉमिस. ही डील झाल्यानंतर तुम्ही कधी येऊन आमच्या ऑफिसमध्ये चेक करू शकता. तुम्हाला इथे लेडी स्टाफ दिसेल. दॅट्स माय गॅरंटी. मी क्षणभर विसरलो होतो की हा बिझनेस माझ्या बहिणीचा आहे. तिच्या नवऱ्याचं हे ब्रेन चाइल्ड आहे आणि माझ्या बहिणीच्या आनंदासाठी मी माझी मतं, माझी तत्व यांना मुरड घालू शकतो. शेवटी हा बिझनेस, यातून मिळणारं यश, या सगळ्यांपेक्षा माझी फॅमिली, माझी भावंड मला जास्त महत्वाची आहेत आणि त्यांच्या आनंदासाठी मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. तुम्ही प्लीज पुन्हा एकदा या ऑफरचा विचार करा. आय एम रिअली सॉरी. बाप्पा, बायकांचा एवढा तिरस्कार करणारा माणूस आपल्या बहिणीसाठी स्वतःचा इगो बाजूला ठेवू शकतो. इंटरेस्टिंग. नाही, आय मस्ट से का तुम्ही भाऊ म्हणून ग्रेटच आहात. पण तुमच्या पर्सनॅलिटीचा हा भाग मला काही समजून नाही राहिला. आणि आय होप तुमचा हा विचार भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल. तुमचे विचार बदलतील, मत परिवर्तन होईल. मला तुम्ही वाटले होतात ना तेवढे रिजिड नाही आता. यू आर अ गुड सोल मॅन मिस्टर खानोलकर. मला आता असं वाटून राहिलं का आपण ही बिझनेस डील करू शकतो. अरे पत्रिका द्यायला आले. हो, दिनेशराव, हो. चला, मी निघते. साक्षी, निघूया आई. अगं थांब ना जरा 2 मिनिटं. आताच तर आलोय आपण. आई, पमाताई, कशा आहात तुम्ही?
घरी लग्नाची खूप गडबड चालू असेल ना, मुलीचं लग्न आहे. कशी चालली तयारी? आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. अहो सगळं खूप छान आहे, अजिबात काळजी नका करू. आशुताईची एंगेजमेंट इनकम्प्लीट झाली ना त्या दिवशी गौतमच्या सुसारत्यामुळे. समायरा, अगं आता सगळं ठीक आहे ना, पण एव्हरीथिंग इज ऑल राईट नाव. आणि लग्न पण अगदी तोंडावर आलंय ना. येस, आय एम व्हेरी एक्साइटेड. यू आर एक्साइटेड फॉर द्या फंक्शन? व्हेरी नाईस. मी चहा करून आणते तुम्हा सगळ्यांसाठी. नाही नाही नको वहिनी, नको. उमाताई, सगळ्यांनी लग्नाला यायचं हा. दिनेशराव, औपचारिकता म्हणून पत्रिका दिलेली आहे. तुम्ही घरचे आहात, 2 दिवस आधी यायचे, कळलं का? साक्षी, बाळा उन्हाचा त्रास होतो तुला, सनस्ट्रोक होईल. एवढ्या टेम्परेचर मध्ये ACBC नसेल तिथे. आणि खूप लोकात क्लॉस्ट्रोफोबिक होतं ना, है ना?